आजरा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन सुरू असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला आजरा तालुक्यातील मराठा बांधवांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे। उपोषणादरम्यान उपस्थितांनी शासनाने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली। यावेळी मराठा बांधवांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते। सर, पण आजरा तालुक्यामध्ये साधारणतः 8,033 नोंदी आपल्या कुणबी सापडलेल्या आहेत आणि साधारणतः त्याच्या 4 पट नोंदी त्या मोडी लिपीमध्ये कुलवाडी आणि कुलवाडी शब्द अशा आहेत। 9 डिसेंबरला आम्ही आमच्या मंडळीने इंद्रजित असेल, संतोष असेल, विजय थोरवत, राजूभाऊ सावंत आम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्र दिलं कलेक्टरना की या कुणबी कुलवाडी आणि कुलवाडी ह्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी कुणबी JR शब्दकोश समाविष्ट करा म्हणून। आज मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे, पुण्याचा काळेसाहेब आहेत, त्यांना सुद्धा आम्ही फोनवरती संपर्क केला। त्यांना कोल्हापूरला बोलवून घेतलं। मराठा समाजाचे आपले नेते तिथं आज मनोजदादा जरांगे मुंबईमध्ये उपोषणाला बसलेत। आजरा तालुक्याच्या वतीनं आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे जरी मंडळी असलो तरी इथं आज आम्ही मराठा समाजाचे बांधव म्हणून आलेला आणि ताकदीनं आणि शक्तीनं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मनोजदादा जरांगे उपोषण सोडत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणी हे लाक्षणिक उपोषण चालू ठेवायचं असं सर ठरवतील आणि तशा त्यांनी सूचना द्याव्या। आणि सर, आजच डिक्लेअर केला तर बरं होईल। सरकारने सुचवलं तसं प्रत्येक गावोगावी मशाल किंवा ग्रामपंचायतीच्या समोर तिथल्या लोकांनी ठिया मारून जर कळवलं तरीसुद्धा चांगलं होईल। इथं शहरातली मंडळी येतील, ग्रामीण भागातली मंडळी त्या ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयासमोर बसतील आणि तिथं आपला जाहीर निषेध नोंदवतील। तर आज तुम्ही सगळेजण आला, सगळ्यांनी पाठिंबा दिला। इतर समाजाची पण मंडळी आहेत, त्या समाजातल्या मंडळींनीसुद्धा मराठा समाजाला पाठिंबा दिला, त्यांचाही मी आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठा समाज ज्या पद्धतीनं आता मागास परिस्थितीमध्ये जात चाललेला आहे, पूर्वीपासून राजकारणामध्ये सक्रिय असलेला आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असलेला समाज म्हणून मराठा समाजाला पाहत गेलो होतं। कारण तत्कालीन परिस्थिती तशी होती, त्यावेळची जमिनी मराठ्यांच्याकडे ज्या होत्या त्या आता कुटुंब व्यवस्थेमध्ये कमी होत जाऊन ते गुंठेवारीवरती हे समाज येऊन ठेपलेला आहे आणि आता तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत चाललेला आहे। हे सर्व श्रुत असताना सुद्धा इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये राजकीय मंडळींनीच याच्यामध्ये आपली आस्था दाखवलेली नाही आणि त्या कारणामुळे आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही। आज जरांगे पाटलांसारखं एक वादळ उठतं आणि मराठवाड्यातला एक प्रश्न जो त्यांना प्रामुख्याने जास्त पद्धतीनं, जसं देसाई साहेबांनी मांडलं मराठवाड्याची परिस्थिती, त्यामुळे तो भडकून उठतो आणि त्या पद्धतीनं मागणी करतो। त्याच्या पाठीमागे उभा राहणारा हा लाखोंचा जो समाज आहे हे समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या त्यांना ज्या अडचणी आहेत याच्यामुळे हा समाज एकवटत चाललाय आणि या लाखोंच्या संख्येनं तो मुंबईमध्ये जमा होत चाललाय। आपण जे 50-60 वर्षामध्ये सोसलं ते आमच्या पुढच्या पिढीने त्याच्यामध्ये सोसू नये। आमच्या पुढच्या पिढ्या इतरांच्या बरोबर जाव्यात, आमची मुलं हक्क आणि अधिकाराच्या पदावर बसावीत, हीच या आंदोलना पाठीमागची भूमिका आहे। 1881 जे गॅजेट आहे, या गॅजेटमध्ये सातारा गॅजेटमध्ये स्पष्टपणे कुणबी नावाची नोंद झालेली आहे आणि ही कुणबी नोंद 1881 ते 1931 पर्यंत या कुणबी नोंदी आजही आपल्याला सापडतात। खरं तर जरांगे पाटलांची साधी मागणी आहे की मराठ्यांना कुणबी म्हणून तुम्ही आरक्षण द्या, कारण इथून दगड मारून तिथला आंबा पडणार नाही, तिथं त्या झाडाखाली जाऊन दगड मारावं लागेल। तर बघा, मला काय जास्त बोलायचं नाही, कोणाला वाईट वाटतं तर माफी असावी, कारण प्रत्येकाचे नेते अलग आहेत, पण इथं ह्या मंचाचा विचार मात्र एक आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।